नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. तर नजर टाकूया आजच्या ठळक बातम्यांवर. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणाशी संबंधित याचिकावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी पार पडली. शिवसेना पक्ष चिन्ह प्रकरणी पुढील सुनावणी 30 जुलै रोजी होणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या वकिलांनी प्रकरणाची लवकर सुनावणी घ्यावी अशी विनंती न्यायालयाकडे केली. सुनावणी दरम्यान वकिलांनी प्रकरण प्रलंबित असल्यामुळे यावरती तातडीने सुनावणी घेणं आवश्यक असल्याचंही नमूद केलं. आम्ही यावरती सरन्यायाधीशांशी स्पष्ट शब्दामध्ये प्रतिक्रिया देत असताना नाराजी व्यक्त केली आहे. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या लोकांना माध्यमांमध्ये जाऊन सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नाही असं बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा, असं सरन्यायाधीशांनी सुनावणी दरम्यान म्हटलंय. अहिल्यानगर महापालिकेत महायुतीमध्ये कुस्तीची सुरुवात पाहायला मिळाली. विरोधकांसोबतच महायुतीच्या नगरसेवकांनीही अघोषित बहिष्कार टाकल्याने आजची महत्त्वाच्या आर्थिक विषयावरील सभा रद्द करण्याची नामुष्की ओढवली. भाजपकडून खासगीत आरोप होतोय की आर्थिक विषय सभेपुढे ठेवण्यापूर्वी राष्ट्रवादीने विश्वासघात घेतले नाही. गणपूर्ती अभावी आजची सभा आधी तहकूब आणि नंतर रद्द करावी लागली. दरम्यान अहिल्यानगर महापालिकेच्या इतिहासात अशी सभा तहकूब होण्याची पहिलीच वेळ आहे. भाजप नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी भर कार्यक्रमात अधिकाऱ्यांना तंबे दिल्याचं समोर आलंय. आमचे अधिकारी सर्वसामान्यांना वेठीस धरतात तेव्हा वाईट वाटतं. अधिकाऱ्यांची एक चुकीची सही कुटुंबाला उद्ध्वस्त करू शकते. महसूल प्रकरणांमध्ये निर्णय चुकीच्या पद्धतीने अधिकाऱ्यांकडून दिल्यानंतर होणाऱ्या सर्वसामान्यांच्या मनस्तापाबद्दल बोलताना बावनकुळेकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. तुमच्या मालमत्तेची संरक्षण करण्याची जबाबदारी सरकारची आहे, असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय. भारताचे चलन म्हणजे रुपया आज सर्वात नीचांकी पातळीवर घसरलाय. इतिहासात पहिल्यांदाच रुपया डॉलरच्या तुलनेत 96.14 या पातळीवर पोहोचलाय. बाजार उघडताच रुपयामध्ये सुरू झालेली ही घसरण गुंतवणूकदार आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण करते. सलग चौथ्या व्यापार सत्रात रुपयाची घसरण नोंदवली गेल्यामुळे बाजारात अस्वस्थता वाढली आहे. अमेरिकन डॉलरची मजबूती आणि पश्चिम आशियातील वाढता तणाव यामुळे रुपयावर दबाव निर्माण झालाय. याचा परिणाम येत्या दिवसात महागाई, आयात खर्च आणि सामान्य लोकांच्या खर्चावरही दिसून येऊ शकतो. राष्ट्रीय चाचणी संस्थेने नीट यूजी परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली. 21 जून रोजी नीट यूजीची घेतली जाणार आहे. पेपरफुटीच्या शक्यतेमुळे एनटीएने 12 मे रोजी ही परीक्षा रद्द केली होती. यापूर्वी ही परीक्षा 3 मे रोजी भारतातील 551 आणि परदेशातील 14 शहरांमध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी 5400हून अधिक परीक्षा केंद्र उभारण्यात आली होती. 22.69 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. वेळ झाली आहे छोट्याच्या ब्रेकची. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. देशात पेट्रोल व डिझेलचे दर वाढल्याने महागाईचा भडका उडालाय. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची दरवाढ लागू झाली आहे. अशातच बुधवारी अमूल दूध संघाने म्हैस आणि गायीच्या दुधामध्ये प्रति लिटर 2 रुपयांची दरवाढ जाहीर केली आहे. त्याचबरोबर मदर डेअरीने देखील दूध दरवाढ केली आहे. वाढत्या इंधन दरामुळे आता गोकुळ दूध संघ देखील दूध दरवाढ करण्याच्या तयारीत आहे. म्हैस आणि गाय दुधाच्या विक्रीमध्ये दरवाढ करण्यात येणार असून शनिवारी होणाऱ्या प्रशासक बोर्ड मीटिंगमध्ये याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया ते रायगड जिल्ह्यातील मांडवा दरम्यानची प्रवासी फेरी सेवा 25 मे 2026 पासून पावसाळी हंगामासाठी बंद होणार आहे. अरबी समुद्रातील खवळलेली परिस्थिती, मोठ्या लाटा आणि वादळी वाऱ्यांचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे 25 मे हा या हंगामातील शेवटचा प्रवासी दिवस ठरणार आहे. पीएनपी, मालदार, अजंठा यांसारख्या खासगी फेरी सेवा बंद राहणार असून मांडवा, भाऊचा धक्का, रोरो सेवा सुरू राहणार असल्याने वाहनधारकांना दिलासा मिळणार आहे. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी.
यंदा मान्सून वेळेआधीच देशात दाखल होणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार 26 मे रोजी मान्सून केरळ किनारपट्टीवर पोहोचणार आहे. पुढील 48 तासात दक्षिण अंदमान समुद्र आणि बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार होत असून 16 मेच्या आसपास मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 5 जून पर्यंत गोवा, तर 6 जून पर्यंत कोकणात, तर पुणे आणि अहिल्यानगरमध्ये 7 जून पर्यंत पावसाची हजेरी लागण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मुंबईच्या कांदिवली पूर्व येथील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील NX मॉल येथे भीषण आग लागली आहे. घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दल आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मॉलच्या पहिल्या मजल्यावर रिनोव्हेशन आणि एसीचं काम चालू असताना कंप्रेसरचा स्फोट झाल्याने ही आग लागली आहे. आग इतकी भीषण होती की मॉलचे 4 माले आगीत खाक असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी. पाहूयात. फायर अधिकारी परुळे कसे आहेत सर, काय सांगाल किती वाजता आग लागलेली आणि कशा प्रकारे आणि काय झालेलं सर? आमच्या कंट्रोल रूमच्या माहितीप्रमाणे साधारणतः 2 वाजता आम्हाला कॉल मिळाला. त्याच्यामध्ये एक NX मॉल म्हणून आहे, ग्राउंडला पार्किंग आहे, बेसमेंटला पार्किंग आहे, ग्राउंडला शॉप्स आहेत आणि फर्स्ट फ्लोअरला एक पूर्ण 6000 स्क्वेअर फीटमध्ये रेस्टॉरंट आहे. त्याचं नाव आहे सोरा रेस्टॉरंट, म्हणजे पूर्वीचा नमस्कार. आणि वरती जे 2nd to 8th फ्लोअर आहे त्यामध्ये पार्ट 8 फ्लोअर जो आहे त्याच्यामध्ये जिम आहे आणि बाकी पार्ट टेरेस आहे. आणि बाकी 2nd फ्लोअर टू 7th फ्लोअर हे कम्प्लीट मधले बंद आहेत, जिथे ॲक्टिव्हिटी काही चालत नाही. म्हणजे ॲक्टिव्हिटी फक्त चालते या शॉपमध्ये, रेस्टॉरंटमध्ये फर्स्ट फ्लोअरला आणि कधीतरी जिम उघडतं, एवढीच ॲक्टिव्हिटी चालते, बाकी ॲक्टिव्हिटी सगळी बंद आहे. तर ही आग जी लागलेली आहे ती फर्स्ट फ्लोअरला त्या रेस्टॉरंटमध्ये लागलेली आहे. तर आता आम्ही चौकशी चालू आहे कशी आग लागली ते, पण प्राथमिक अंदाज असा आहे की तिथे काहीतरी एसीचं म्हणजे त्या पूर्ण रेस्टॉरंटचं रिनोव्हेशनचं काम एक 8-10 दिवसापूर्वी झालं होतं आणि थोडं बहुत रेस्टॉरंटचं रिनोव्हेशनचं काम चालू होतं आणि आता कालपासून ते एसीचं काम चालू होतं. ते एसीमध्ये काहीतरी इलेक्ट्रिक वायरिंग वगैरे काही शॉर्ट होऊन किंवा गॅस भरताना काही हल्ली आपण बघतो की गॅस भरताना पण आग लागते, तर तसा काहीतरी प्रकार झालेला असावा असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. पण दुसऱ्यांदा अशाच प्रकारे आग लागली, पहिलाही जेव्हा हॉटेल होतं नमस्कार अशीच एक आग लागलेली. हां नाही, तर काय आता या घटना घडतच असतात आग लागण्याच्या वर, आणि साधारणतः मे महिन्यात घडतात. तुम्ही काय सांगाल प्रिकॉशन्स काय घेतले पाहिजे? नाही, प्रिकॉशन म्हणजे आता काय माहिती, या बिल्डिंगची जी फायर फायटिंग सिस्टीम आहे तीच पूर्ण बंद आहे आणि त्याला आम्ही यापूर्वी नोटीस दिलेली आहे. आता ताबडतोब आम्ही याचा तरीपर्यंत लाईट पाणी चालू आहे ते ताबडतोब बंद करण्यास सांगितलेले आहे आणि याच्यावरती आणखी आम्ही स्ट्रिक्ट कारवाई करून आम्ही बघू की बाबा फायर फायटिंग सिस्टीम आता, कारण मॅटरचा सबज्युडाइज होणार आहे थोड्या दिवसांनी, ऑलरेडी प्रोसेस केलेली आहे आम्ही कोर्टामध्ये. तर त्याच्या आणखी स्ट्रिंजंट ॲक्शन काय घेता येईल ते आम्ही ठरवू. कुठली जीवितहानी झाली? नाही, एक मुलगा अडकला होता त्या जिममध्ये पार्ट 8 फ्लोअरला, मग त्याला आम्ही सुरक्षित खाली काढून त्याला आम्ही हे केलेलं आहे. हे होते फायर अधिकारी परुळे साहेब. कुठलीही जीवितहानी ते झालेली नाही आहे. कॅमेरामॅन दत्ता प्रसाद सह किरण जाधव, आवाज इंडिया. T20 संघाच्या कर्णधार पदावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या खराब फॉर्ममुळे BCCI नव्या कर्णधाराच्या शोधात असल्याची माहिती समोर येते. श्रेयस अय्यर सोबतच संजू सॅमसनचं नावही चर्चेत आहे. दरम्यान माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संजू सॅमसनच्या नेतृत्व गुणाचं कौतुक केलंय. संजूमध्ये सुरुवातीपासूनच क्षमता होती आणि पुढील 2-3 वर्षात तो आणखी प्रभावी कामगिरी करेल असं शास्त्री म्हणाले. राजस्थानचं नेतृत्व करताना संजूने स्वतःला मजबूत दावेदार म्हणून सिद्ध केल्याचंही त्यांनी नमूद केलं. बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर यानं प्रभू श्रीरामाचं जन्मस्थान असलेल्या अयोध्येमध्ये जमिनीचा एक भूखंड खरेदी केलाय. त्याने ही मालमत्ता अभिनंदन लोढा यांच्या हाऊस ऑफ अभिनंदन लोढा या संस्थेच्या द सरयू नावाच्या एका प्रतिष्ठित रिअल इस्टेट प्रकल्पांतर्गत खरेदी केली. हा भूखंड 2134 चौरस फूट क्षेत्रफळाचा आहे. दरम्यान रणबीर कपूरचा आगामी सिनेमा रामायणम लवकरच भेटीला येणार आहे. या सिनेमात तो प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारणार आहे. दरम्यान सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच रणबीर कपूरनं असे एक पाऊल उचललंय ज्यामुळे सर्वजण थक्क झाले आहेत. बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.